थेट पुन्हा एकदा बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये इथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत आहेत. आताच मी माझ्या एका आईला विचारलं की तू कुठली, तर ती म्हणली मी बारामतीचे कटपळची. म्हणजे माझं कटपळ गाव पण तिथं निघालं, आमचं कोकण निघालं, आपला भारतातले देखील वेगवेगळ्या भागातनं मिनी भारत अशा प्रकारची आपली बीडीडी चाळीची ओळख. आणि त्याच्यातून आज महायुतीच्या सरकारने हे सगळं काम हातामध्ये घेतलं आणि ते पूर्णत्वाला जातंय. सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे देशाचं ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल आणि शासनाच्या धोरणांमुळे रखडलेले पुनर्विकासाचे प्रकल्प देखील पूर्ण होतील. तसेच झोपडपट्टी मुक्त मुंबईच्या दृष्टीने वाटचाल होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. नेहमी काम करणाऱ्यांनी स्वप्न बघितली पाहिजे, ती अतिशय मोठी स्वप्न बघितली पाहिजे. हे होणारच, का होणार नाही. त्याच्यामुळं बीडीडी चाळीच्या संदर्भातले जवळपास 92 एकर हा एरिया 3 ठिकाणी असणारा, आणि त्याच्यात आम्हाला दाखवत होते सगळे किंवा कशा कशा इमारती चालल्या. खरोखरीच इतकं देखणं काम